आवाठात दरवर्षीप्रमाणे यंदाही नाटकाचा विषय जोरात रंगात आला होता. दरवर्षी 1 मे या दिवशी चव्हाट्यावरील रंगमंचावर आवाटकरी एक तरी नाट्यप्रयोग सादर करतात. त्याप्रमाणे यंदाही कोणतं नाटक सादर करायचं या विषयावर चर्चा करण्यासाठी दिवाळीच्या दिवशी पोहे खाऊन झाल्यानंतर चव्हाट्यावर सर्वजण जमा झाले होते. चव्हाट्यावर या दिवसात साधारण 2 बैठका होतात. त्यातील एका बैठकीत नाटकाचा विषय असतो आणि दुसऱ्या बैठकीत व्हाळावैलो पाटाचो बांध हा एक विषय असतो. मात्र दोन्ही विषय वेगवेगळे असले तरी या दोन्ही ठिकाणी माणसं तीच असतात. त्यामुळे कधीकधी नाटकाच्या विषयावरून बांधावरही गाडी जाते आणि मग ते दिस तुका सांगलेलं जरा चहा हाडून दे म्हणान तर सरळ नाही म्हणून सांगले आणि त्या नाटकात काम होया म्हणून सांगतोय गेले उडत हेही त्या ठिकाणी सुनावलं जातं. तर कधीकधी नाटकात वाजवक माझी घंटा मागतोय आणि बांधाच्या कामात खोरा फावडा व्हया ताय माझाच व्हया तुझा किता घेणे नाही तर असा थेट वकिली प्रश्नही यावेळी उपस्थित केला जातो. कधीकधी हातघाईची लढाई त्या ठिकाणी होते. मात्र त्यानंतरही त्यांच्यात सामंजस्य करार केला जातो आणि मग हे वातावरण निवळून आम्ही 105 याप्रमाणे सारेजण एक होतात आणि विषय पुढे सरकतो. त्याप्रमाणे ही नाटकासाठी मीटिंग सुरू होती. नाटकाचे विषय, नावं आणि लेखक यांचा पर्दाफाश करून झाला होता. नाटकांच्या नावांचा तसेच त्यांचे लेखक यांच्या नावाचीही चिरफाड योग्य रीतीने झाल्यानंतर सुमलो एकदम म्हणाला, आम्ही यंदा दशावतारी नाटक करूया. अरे खुळ्या खुळो काय तू, नाटक आम्ही करतलो. दशावतारी नाटक करूक त्यांचे कंपनी असतात. आमका एक कंपनी काढूची लागतली आणि मगे आमका नाटक करूचा लागतला. गंगुल्यानं सांगितलं. म्हणान काय झाला, आम्ही काय दशावतारी नाटक करू शकलो नाही काय असं काय नियम नाही. दशावतारी कंपन्यांनी दशावतारी नाटक करू घ्या असा काय नाही, सुमल्यानं पुढे सांगितलं. अरे पण असली नाटकं करूक तयार कोण होतलो, यशानं विचारलं. तयार कोण होतलो म्हणजे जेंका नाटकात काम करूचा असा त्यांची कसलाय नाटक करूची तयारी होई. सशाच्या शिकारेक जावता म्हणजे वाघाची तयारी करूनच जाऊ घया. सुमल्याने उत्तम दाखला दिला. ता खरा रे, पण दशावतारी नाटक अजूनपर्यंत आम्ही तरी काय करूक नाही. म्हणून कोण तयार होयत काय नाही होय जरा प्रश्न असा, बचग्यानं सांगितलं. शेवटी होय नाही असं करत दशावतारी नाटकाला सगळ्यांची मान्यता मिळाली. कारण एक वेगळो प्रयोग म्हणून आम्ही करून तर बघूया, झाला बरा तर झाला, नाहीतर ता आम्ही आवाठातच करतलो नाही. त्या काय स्पर्धेक काय हुरूचो नाही. बरा नाही झाला तर पुढल्या वर्ष सरळ संगीत किंवा सामाजिक नाटक आम्ही करूया. सुमल्याने असं रोखठोक सांगितलं आणि त्याला मग सर्वांनी मान्यता दिली. नाटकात कामं कोणी करायची हेही ठरलं. मात्र त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की नाटकाची स्टोरी तयार नाही, नाटकाचा विषय तयार नाही, ऐतिहासिक की पौराणिक त्याप्रमाणे भूमिकाही ठरवायच्या होत्या. शेवटी पुन्हा 2 दिवसांनी भाऊबीजेच्या दिवशी सर्वांनी यासाठी जमायचं असं ठरलं. भाऊबीजे दिवशी पुन्हा सर्वजण चव्हाट्यावर जमले. सुमल्यानं सांगितलं, रामायण ह्या विषयावर आम्ही नाटक करूया. कारण रामायण हो विषय तसं सगळ्यांच्या आवडीचं. होय होय, भिक्याने एकदम मान डोलावली आणि टी व्हीवर बघलात मा तो राम इलो काय लोका निस्ती त्याच्या पाया धडपडा होती असा एक दाखला दिला. तेव्हा आवडता तुझ्याकडे टी व्ही होती आणि तू काय आमका घरात तरी घे होतं. ह्या सगळ्या सांगता येता. फक्त बायल माणसा कोण असत त्यांनीच भितुरी होता, बाकीचे सगळे बाहेर, नाहीतर मी टी व्ही बंद करतलोय असला काहीतरी तू सांगी होते म्हणे ते वक्ता. थोरल्या बापानं भिक्याची अब्रूच चव्हाट्यावर काढली. ता जाऊन दे रे, पण रामायणातलो खैसलो म्हणून भाग लायतलंय ता सांग. भिक्याने आपल्यावरचं संकट शिताफीनं विषय बदलत निभावलं. खरं तर माका दिसता आवाटात बायल माणसं खूप असत, तेव्हा त्यांका रडाग येऊ घया असो भाग लावूया, सुनल्यानं सांगितलं. हां म्हणजे रामाचा वनवास, कांतोल्यानं आपलं ज्ञान पाजळलं. पण त्याच्यापरीस एक भाग असा रडयणारो तो घेऊया, सुमल्याने सांगितलं. आतापर्यंत सगळ्यांना रामायणात वनवासापेक्षाही आणखी दुःखद प्रसंग आहे याची जाणीव नव्हती. त्यामुळे यापेक्षा दुःखद प्रसंग आता सुमलो कुठला सांगतो म्हणून त्याच्याकडे सगळेजण बघू लागले. अरे राम सीतेर संशय घेता आणि सीतामुखे भूमिगत होता तो भाग, सुमल्याने सांगितलं. हां हरकत नाही, पण तो रामायणानंतरचं मरे, भिक्यानं थोडी नाखुशी व्यक्त करत संमती दिली. लगेच सर्वांनीच माना डोलावल्या. पण डायलॉग कोण लिहितलो रे, आपानं शंका काढली. म्हणानात तर मी या दशावतारी नाटक करूया म्हटलोय. दशावतारी कसे तोंडात येत ता म्हणतात, त्यांका फक्त स्टोरी सांगलेली असता, सुमल्यानं सांगितलं. तोंडात येत ता बडबडणं नाही, ते बरे डायलॉग असतात त्यांचे, भिक्यानं सांगितलं. ताच ता आपले डायलॉग आपण म्हणूचे, मी फक्त तुमका स्टोरी सांगतलोय आणि कोणी कधी एंट्री घेऊची ता सांगतलोय, सुमल्यानं सांगितलं. पण काय रे, दशावतारी नाटकात नटियेचं काम दादलेच करतात. मग आमच्या नाटकात तसं दादलो कोण नाही आणि नटी नाही तर तुझ्या नाटकात कोण येऊचो नाही आणि आम्ही काय नाटकात कामं करूचो नाही.
काय रे बुवा, असं म्हणत भिक्याने बाकीच्यांना विचारलं. मात्र त्यावर लगेच सुमल्यानं तोडगा काढला. नटी गोयातसून हाडूची, तिका सगळा नाटक काय तर मी समजावून सांगतलोय, मगे तर झाला वा. सर्वांनी या गोष्टीला तात्काळ मान्यता दिली. नाटकातील भूमिकांचं वाटप झालं. प्रत्येकाने आपापल्या वाटायला आलेली भूमिका योग्य तऱ्हेने निभवायची असं ठरलं. नाटकाला काही दिवस शिल्लक होते. प्रत्येकानं आपल्याला जमेल तशी अर्धवट भाषेत आपापले डायलॉग पाठ केले. प्रत्येकानं आपली वेशभूषा आपणच करायची असंही ठरवण्यात आलं. त्यासाठी लागणारं सर्व प्रकारचं साहित्य गोळा करण्यासाठी काही जण तयारीला लागले. काही जण गावातल्या मास्तरांकडून मराठीचे धडे गिरवून घेत होते. त्यामुळे शाळेत शिकण्यासाठी मुलगा आणि बाप दोघेही जाताना दिसू लागले. घरीही मुलगा बापाला शिकवू लागला होता. अशा रीतीने सर्व आवाठभर नाटकी वातावरणाचा रंग भरला होता. मारुती झालेल्या कांतुलो गदा तयार करण्यासाठी नारगो मेस्ताच्या मागेच लागला होता. बाळगो मेस्ताकडे राम आणि लक्ष्मणाचं धनुष्य बनवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्याप्रमाणे तोही धनुष्य, बाण, भाता बनवण्यात व्यग्र होता. नारगोनं इतर सर्व वानर सेनेच्या गदा बनवण्याची जबाबदारी उचलली होती. दिवसभराभर संपले आणि नाटकाच्या आदल्या दिवशी नटीही गोव्यातून दाखल झाली. त्या दिवशी संध्याकाळी नाटकाची थोडी तालीम घेण्यात आली. उत्स्फूर्त संवाद फेक हेच खरं नाटकाचं मूळ असल्यामुळे नटीलाही थोडी धाकधूक होती. मात्र तिने आपल्या पदरचे संवाद घालून तिने आपणही यात कमी नसल्याचं दाखवून दिलं. यामुळे एकंदरीत नाटकात रंग भरत चालला होता. नाटकाचा दिवस उजाडला. स्टेज मांडण्यासाठी पंचायतीतील बाकडे आणून त्याचा उत्कृष्ट असा दरवर्षीप्रमाणे रंगमंच तयार करण्यात आला. डायरेक्टर झालेल्या सुमलोच्या सांगण्याप्रमाणे लाकडाच्या फळ्या घालून स्टेज उभारण्यात आली. लाईट, माईकची व्यवस्था अगदी चोख पार पाडण्यात आली होती. रात्री 9 वाजले. सर्व कलाकार जमले. रंगमंचाच्या मागे सर्वांनी रंगभूषेला सुरुवात केली. बरोबर 10:30 वाजता नमनाला सुरुवात झाली. मुख्य नाटकाला 11:30 वाजता आरंभ झाला. नाटकाची सुरुवातच लंकेतील रावणाबरोबरच्या लढाईने करण्यात आली. त्यानंतर विजयी श्रीराम सेना सीतेला घेऊन अयोध्येला माघारी आली. रामाचा राज्याभिषेक वगैरे प्रसंग अगदी रंगतदार झाले. रामराज्य सुरू झाल्यानंतर सीतामाईच्या चारित्र्याबाबत शंका कुशंका घेतल्या जातात. हा प्रसंग सुरू झाला. श्रीराम: सीते, मी 14 वर्ष वनवासात असताना तुला मदांध रावणानं पळवून नेलं. सीता: होय नाथ, नको नको, त्या मला त्या कटू आठवणी नकोत. श्रीराम: हो, पण ते घडलं तर खरं. सीता: पण नाथ, त्या कटू प्रसंगाची आता आठवण कशाला? श्रीराम: सीते, मी तुझा जरी पती असलो तरी प्रथम मी जनतेचा राजा म्हणजे जनतेचा सेवक आहे. सीता: होय नाथ, हे मी कधीच मान्य केलंय. अशी उत्स्फूर्त संवाद फेक सीता झालेली नटी आणि राम झालेला सुमलो यांच्यात सुरू होती. सर्व जनता टाळ्या देत होती. तल्लीन होत हे नाटक पाहत होते. अशावेळी श्रीरामाने सीतेच्या चारित्र्यावरच संशय घेतला आणि टॉहो फोडून सीतेने, नाथ, 2 वेळा मी माझ्या पावित्र्याची यापूर्वी परीक्षा दिलेली आहे, तरी आपण पुन्हा माझ्या चारित्र्यावर संशय घेताय, असं विचारलं. आणि तिने श्रीरामाकडे असलेलं आपलं तोंड विरुद्ध दिशेला फिरवलं आणि पुढचा आपला डायलॉग म्हटला. हे धरणी माते, मी जर खरोखरच पवित्र असेन तर तू मला आपल्या पोटात घे. आणि डायरेक्टरने सांगितल्याप्रमाणे अचानक रंगमंचावर काळोख झाला आणि कसला तरी आवाज आला आणि लगेच पुन्हा रंगमंचावर उजेड आला. त्यावेळी सीता कावरी-बावरी झालेली होती. सीतेची भूमिका करणारी ती नटी परत परत आत पडद्याच्या मागे डोकावून पाहत होती. मात्र रंगमंचावर राम म्हणजे सुमलो हा कुठे दिसत नव्हता. काय झालं हे कोणालाच कळलं नाही. आतून कोणीतरी सुमल्या, ए सुमल्या असं म्हणून हाक मारत होतं आणि सुमलोचा औशिक खाव वरान, मी हो बघ स्टेजीच्या खालती असोय. अरे सीतेक भूमीन ओढून घेऊचा तर माका जोडून घेतल्यान. असला एक अस्सल मालवणी डायलॉग लोकांपर्यंत पोहोचला आणि साधारण काय गोंधळ झाला असावा ते लोकांना समजू लागलं. तेवढ्यात पुन्हा लाईट ऑफ झाली. आता सुमल्यानं माईकचा ताबा घेतला. प्रेक्षक हो, मी श्रीराम अर्थात सुमलो, नाटकाचो डायरेक्टर. पण माझीच एक चूक झाली. मी भितूर गोपल्याक सांगलेलोय की सीता झालेल्या नटीन धरणी मातेक साथ घातल्यान काय स्टेजीर ज्यो फळयो घातलेले असत तेतुरली खुणा केल्ली जी फळी असा ती ओढूची. मगे सीता स्टेजीच्या खालती जातली आणि नाटकात एकदम जिवंतपणा येतलो. स्टेजीच्या खालती आम्ही तशी गादीविधी घालून ठेवलेली. अगदी सगळा ठरलेला, पण मिस्टेक माझीच झाली. खुणा केल्ल्या त्या फळीयर मीच उभं रावलोय. सीतेच्या जाग्यार मीच उभं रावल्यामुळे माकाच भूमिगत होऊचा लागला. तेव्हा माका आणि या सगळ्या कलावंताका तुम्ही माफ करा. माका रामायण बदलूचा नाही होता, पण चुकान तसा झाला. जरा माका माफ करा. लोकांनी मात्र यावेळी टाळ्यांचा कडकडाट केला आणि या उत्स्फूर्त घटनेला मनापासून दाद दिली. मात्र त्यानंतर आवाठात परत कधी कोणी असा नाटकाचा प्रयोग करण्याचं धाडस केलं नाही.